at Hondo मी Karambe. आलोय कोकणात आणि यात मध्ये आलोय. पाहू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर. आणि ना इथे कसलं टेन्शन, ना माझं ट्रॅफिकचं टेन्शन, ना कसलं टेन्शन. इथे फक्त बोलता येतं निसर्ग, पान, फुलं आणि हा येणारा हलकाचा सूर्यकिरण आणि पायाखालची मातीचा सुगंध, हवेमधला गारवा, आंब्याचं झाड. एवढं सर्व सुख इथे कोकणातच पाहू शकतो. किती दिवसानंतर या जंगलातून चालताना कामाचा ताण घरी ठेवून, मुंबईला ठेवून कोकणात भ्रमंती करताना खरंच जशी खांद्यावरची बॅग घरी सोडली आणि गावची बॅग घेतली आणि सीधा गावी यायला निघालो. गावी आल्याच्या नंतर कधी पाठीवरची बॅग कधी खाल्यात पडली आणि खाल्याच्या नंतर कधी जंगलात धावत आलो. तर पाहू शकता मन एवढं प्रसन्न वाटतंय ना की थेरपी भेटल्यासारखं वाटतं. एकदम फुल थेरपी झालेली आहे. मन एकदम शांत झालंय. जेवढं डोक्यावरती काही टेन्शन असतं ते टेन्शन पूर्णपणे हे झालेलं आहे. एकदम फ्रीली माइंडेड. निसर्गाच्या सानिध्यात आलं की तुम्ही सुद्धा या निसर्गाच्या सानिध्यात आलं की थेरपी, अशी थेरपी आहे निसर्गाची थेरपी की मनामधला जेवढ्या काही घटना आहेत, गोष्टी आहेत, टेन्शन आहे, राग आहे, रुसवा आहे, फुगवा आहे, सर्व काही हे इथे कोकणात आल्यावरती निघून जातं. मागील पाहू शकता की माझ्या पाठी पक्ष्यांचे आवाज, किलबिल करणारे पक्षी, असं हलकसं किरण, सूर्याची किरण अंगावरती जणू झेलवतंय. आणि असं मी पाहू शकता तुम्ही. हे शब्द फुटत नाहीयेत ओठांमध्ये, निघत नाही शब्द, कसे काय बोलायचं समजत नाहीये. आणि ही पाठी आमची विहीर, आमच्या जंगलात आम्ही विहीर बांधलेलं आहे. खरंच पाहू शकता तुम्ही 360 डिग्री अँगल ते आपण म्हणतो. खरंच मनाला एक स्पर्श निर्माण होतोय, आनंद निर्माण होतोय याच्यामध्ये तुम्हाला. आणि खरं तर बघायला गेलं ना, एक वेगळीच बोलतात ना, शहरातून म्हणजे ते मावशीच्या कुशीतून सुटून आईच्या कुशीत आलोय असं वाटतं. आज मला असं वाटतं की शांत झोप लागेल. कामाचं टेन्शन नाहीये, काहीच टेन्शन नाहीये. फुल आनंदात मी सर्व इथे टेन्शन फ्री असणार आहे. हे जंगलात जातोय, चालतोय मी, समजत नाहीये की जाऊ की नको तर पुढे. कारण मगाशी माकडांचा आवाज येत होता खूप खूप करून. तर आता बघू, जेवढं जमतंय तेवढं चालायचं. कारण आता भरपूर वर्ष म्हणजे 2019ला मी मे मध्ये आलेलो, 2019च्या मे मध्ये. आणि आता 2026ला मी मे मध्ये आलेलो आहे इथे. तर पायवाट ही लहानपणापासून तर माहीतच आहे मे महिन्यामध्ये. पण आता भरपूर काही बदल झालेला आहे. मध्यंतरी मी गणपतीच्या टायमाला येऊन गेलो. गणपतीच्या टायमाला जास्त झाडी वाढते आणि त्याच्यामुळे काही समजत नाही, पायवाट निघून जातात. आता या काजूच्या बागेत आलेलो आहे मी. एकदम फुल चालताना एकदम मला खूप बरं वाटतं. फिलिंग इज गुड म्हणतात ना. फील का असतं कोकण म्हणजे काय? कोकणात येऊन हा स्वर्ग आनंदाने निर्माण होत आहे. स्वर्गात आलाय. काल मी स्टेटस ठेवला होता व्हॉट्सअपवरती की स्वर्गात चाललाय. तर सर्वांचे स्टेटसवरती रिप्लाय, अरे कुठे चालला, काय, कोणतं स्वर्ग, कसलं स्वर्ग? कोकणच स्वर्ग. लोक म्हणतात माणसं मिळाल्यानंतर स्वर्ग दिसतो, पण असं काहीच नाहीये. कोकणात या, कोकणात राहा, म्हणजे तुम्हाला जिवंतपणे हे स्वर्ग दिसेल. हे आहे उन्हाळ्यातलं कोकण. उन्हाळ्यातल्या कोकणामध्ये एकदम पक्ष्यांचा किलबिलाट. अजून जर सकाळी लवकर आलो असतो ना तर पक्ष्यांचा तुम्हाला
किलबिलाट ऐकायला आला असता. तर माझी इच्छा आहे की हे जे व्लॉग बनवत आहे आज मी कोकण डायरीज म्हणून मी अपलोड करायचा विचार करतोय. हा द फर्स्ट कोकण डायरीचा फर्स्ट ब्लॉग. उद्याच्या भागात मी दाखवेन माझं जुनं घर, जे अजून सुद्धा आम्ही म्हणतात ना चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे. अजून सुद्धा मातीचं घर आहे, जे खरं म्हणजे आजी आजोबा यांचं श्रम, आजी आजोबांची मेहनत ते घर आहे अजून. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की माझी घरणी आई नाही, माझी आजी नाही. तिला जाऊन पण 5-6 वर्ष झाली तिला जाऊन सुद्धा, की तिची भरपूर आठवण येते. पण तिची आठवण कमी करण्याचं हे माझ्या दोन्ही काकी, चुलत आजी या तिची आठवण थोडी कमी करण्याचा प्रयत्न करतात. भरपूर मला असं एकदम फिलिंग इज व्हेरी बेटर असं बोलतात. तो हेच आनंदाच्या भरामध्ये माणूस कुठेही कधीही कसाही जाईल. आणि एवढं मस्त वाटतं नाही ते फिलिंग. असं जंगलामध्ये चालताना मला जंगल एवढं खूप आवडतं की जंगलात चालत राहावं असं. कुठे बघता क्षणी म्हणजे मनामध्ये एक थोडीशी भीती असते की अरे जंगलात पुढे काय वाढून ठेवलं असेल हे सांगू शकत नाही. थोडंसं हे तुम्हाला इथं दाखवतोय, वारुळ आहे, मुंग्यांचं वारुळ आहे. तर त्या वारुळांच्या समोर जाण्याची सुद्धा मला हिंमत होत नाही, धडधडत आहे. तर मी तुम्हाला लांबूनच हे वारुळ दाखवतोय. तुम्ही समजू शकता का धडधडतो मी आणि कशासाठी. कारण एवढ्या वर्षानंतर येणं आणि असं जंगलात एकटं फिरणं रिस्की पण आहे आणि तेवढंच आनंदमय सुद्धा आहे. तर हे बघा हलकंसं होऊन जसं बघा हे कसं वाटतं एकदम यार, फिलिंग या खरंच काय बोलून शब्द सुटत नाहीत शब्द. खरंच हे आज मी घरापासून भरपूर अंतरावरती वरती आलेलो आहे जंगलामध्ये. अजून उद्या तर मी मामाकडे जाणार आहे. तर आज मी तुम्हाला ना पूर्ण माझं जंगल दाखवलं असतं पुढे अजून काय आहे, किती काय आहे पुढे. तर आपण कोकण डायरीजच्या पहिल्या भागाच्या पहिल्या एपिसोडमध्ये सकाळच्या एपिसोडमध्ये वाजले आहेत 8:55. आता मी चाललो घरी आणि नंतरला दुपारी किंवा संध्याकाळी वेळ भेटला तर मी नक्कीच कोकण डायरीचा सेकंड पार्ट मी अपलोड करेन. कसा आवाज येतोय, हा आवाज रात्रीचा जर आला ना म्हणजे फाटून हातात येईल एवढं काय आहे. पुन्हा तेच शब्द रिपीट होतील कारण शब्दच फुटत नाहीत. एवढं शांतपणा, मनाची थेरपी म्हणजे एकदम बोलतात ना, डोकं एवढं फ्री झालेलं आहे माझं, एवढं फ्री झालेलं आहे ऑफिसच्या कामापासून एकदम. इथे नेटवर्कचं टेन्शन नाही आहे, इथं हॅपीनेस आणि हॅपीनेस हेच नेटवर्क आहे. मोबाईलला नेटवर्क नाही आहे पण हॅपीनेस हेच नेटवर्क इथं आहे. खरंच मित्रांनो, तुमचं कोकणात घर नसेल ना तर तुम्हाला ती फिलिंग नाही येणार यार. कोकणात घर असणं गरजेचं आहे आणि कोकणात आपण फिरतोय हे इम्पॉर्टंट आहे. मोबाईल थोडासा वाचला पडता कारण बघू शकता कसं चालताना सुद्धा पायाखाली लक्ष देणं गरजेचं आहे. तर बाय बाय, भेटू आपण कोकण डायरीच्या सेकंड पार्टमध्ये. बाय मित्रांनो. आता मी दाखवतो तुम्हाला कोकणची काळी मैना. ही आहे कोकणची काळी मैना आणि करवंद, आंबट गोड मस्त, एक मजाच असते वेगळी.
चढायचं तोडायचं ही एक वेगळीच फिलिंग. मॅच्युरिटी गेली खड्ड्यात तोडणं हे असतं. आंब्याचा की दगड हातात येतो तेव्हा मॅच्युरिटी नसते. आंबट गोड लागतंय. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. महिंद्रा करंबे ब्लॉगला. बाय बाय.